नमस्कार मित्रांनो, आज 26 जुलै कारगिल विजय दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा। मित्रांनो, आजचा जो कारगिल विजय दिवस आहे, ज्या जाबाज सैनिकांनी आपल्याला आपल्या भारत मातेचं रक्षण केलं आणि आपल्याला हा कारगिलचा जे काही युद्ध होतं, जे आपल्याला इथे जिंकून दिलं, त्या सर्व सैनिकांना विनम्र अभिवादन। मित्रांनो, आता हा नेमका कारगिल जे युद्ध झालं, बरोबर आहे, तर ह्या कारगिल युद्धाचं कारण काय होतं बरं? म्हणजे हे युद्ध होण्यामागचं कारण काय होतं? त्यानंतर त्यांनी तेच ठिकाण का निवडलं? आणि दुसरी गोष्ट, ह्यांनी कसं, म्हणजे भारतीय सैनिकांनी हे कसं युद्ध जिंकलं आणि हे नेमकं काय घटना कालक्रम होता, ह्याच्यामध्ये काय काय झालंय, आपण हे थोडक्यात बघणार आहोत। ठीक आहे, तर या तुमच्या कारगिल युद्धाच्या थोडंसं अगोदर जाऊत। म्हणजे काय, 1999 ची घटना आहे, आपल्याला माहित आहे। 1999च्या थोडंसं अगोदर आपण बघूत। त्याच्या अगोदर जर आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला 1947 ला, है ना, तर त्याच्या अगोदर पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, बरोबर आहे। मग दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर भारतामध्ये त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसचं सरकार होतं, है ना। मग काँग्रेसच्या सरकारच्या नंतर मला वाटते 1998 ला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं, बरोबर आहे। तर 1947 ते 98च्या दरम्यान आपल्याला 2-3 युद्ध पाहायला मिळाले बघा, भारत आणि पाकिस्तानमध्ये। तर त्याच्यामध्ये पहिलं जे 1947 ला युद्ध झालं, आपण थोडंसं याच्यावरती बोर्डवरती तुम्हाला सांगूत नेमकं काय आहे त्याच्यामध्ये। 1 मिनिट, चला आपल्याला थोडंसं तुम्हाला हे टोटल दाखवतो की तिथेच काय युद्ध झालं, तेच ठिकाण का निवडलं, है ना। त्याच्यानंतर ते युद्ध जिंकलं कसं, त्याच्यासाठी प्लॅनिंग्स काय काय केल्या होत्या, ते आपण पूर्ण बघू। ठीक आहे, आता पहा, आपण थोडंसं जम्मू काश्मीरकडे जाऊत। या जम्मू काश्मीरचा थोडासा नकाशा तुम्हाला दाखवतो, पहा, हे अशा पद्धतीचा हा जम्मू काश्मीरचा नकाशा आहे बघा। ठीक आहे, हे ऍपल सारखा थोडासा जम्मू काश्मीरचा नकाशा आहे। आता जेव्हा 1965च्या अगोदर, है ना, 1947 नंतर एक थोडंसं आपल्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये थोडंसं वादावादी झाली, है ना, थोडंसं छोटंसं एक युद्ध पण झालं होतं। बरं, त्या युद्धामध्ये तुम्ही हे जे जम्मू काश्मीर आहे ना, जम्मू काश्मीर हे तुम्ही ह्याला बघलात तर हे पूर्ण आपला भाग नाहीये, याच्यामध्ये तुकडे पडलेले आहेत। कसे तुकडे पडलेले आहेत पहा, हा जो असा थोडासा जो भाग दिसतो ना, हा इकडचा हा जो भाग आहे, हा भाग आहे पीओके। आता हे काय आहे पीओके वगैरे ते बघूत आता, चला। त्याच्यानंतर थोडासा असा जो हा पट्टा दिसतो ना, हा पट्टा हा आहे आझाद काश्मीर, हा आहे आझाद काश्मीर। ठीक आहे, तर हे आझाद काश्मीर आहे, तर हे आझाद काश्मीर। आणि थोडासा इकडचा जर आपण हा भाग बघितला ना, हा, तर त्या बारक्या डोळ्याच्यांनी घेतलाय बगा आपला हा भाग। बारक्या डोळ्यावाले कोण आहेत? ते चीनवाले, है ना, त्या बांग्यांनी आपला हा भाग घेतलाय। तर या सीओके म्हणू त्याला, याला काय म्हणू, सीओके, चायना ऑक्युपाइड काश्मीर, हा पीओके, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर। ठीक आहे, आता इथं जे आहे ना, इथं जर आपण विचार केला तर हा भाग तर आझाद काश्मीर आहे, हा तर तुमचा पीओके म्हणजे कोड, की आता ते नेमकं काय झालं सगळं सांगू या इकडे। त्याच्यानंतर हे तुमचा सीओके कोण, चायना ऑक्युपाइड काश्मीर, याची पण भलती मोठी स्टोरी आहे आणि त्यांनी भरपूर एरिया आपला घेतलेला आहे। आता हा जो भाग उरतो, हा मधला भाग म्हणतात, ह्याला म्हणतो आपण जम्मू काश्मीर। हे काय आहे? जम्मू काश्मीर। ठीक आहे, आणि हे जम्मू काश्मीर म्हणजे आपल्या भारताचा मुकुट आहे, भारताचं हे ताज आहे, ताज मुकुट आहे। त्याच्यामुळे हे भारत दुसऱ्याला देणं आता शक्य नाही, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत काही पण करा, आता ते शक्य नाही। ठीक आहे, तर हे जम्मू काश्मीरचा एरिया, याच्यामध्ये ना 2-3 ठिकाण आहेत। इथं जे आहे हे जम्मू काश्मीर, थोडंसं इथे गेला श्रीनगर आहे, है ना, काय आहे श्रीनगर। श्रीनगरच्या वरती गेला थोडंसं इथं कारगिल आहे, कारगिल। ठीक आहे, आणि कारगिल नंतर हे थोडंसं इकडं असं आलात ना, तर इकडं लेह लद्दाख आहे, काय आहे लेह लद्दाख। मग आपण जे आता एक थोड्या दिवसाखाली एक गोष्ट डोकलाम म्हणून एक थोडंसं हे बघितलं होतं बघा, खाली थोडंसं गेल्यानंतर इकडं, तशाच प्रकारचं या लद्दाखच्या भागामध्ये सुद्धा ह्या चीनी बारक्या डोळ्यांचं आहे ना, बारक्या डोळ्याचे हे आगाऊपणा करत राहतात, काही ना काही चालूच असते बघा त्यांचं। ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचं आपण थोडक्यात हे जम्मू काश्मीरला मांडलंय। आता याच्यामध्ये काय झालं, जेव्हा 1947 नंतर
जेव्हा भारत आणि पाकिस्तानामध्ये थोडंसं एक युद्धस्थिती निर्माण झाली आणि थोडंसं युद्ध पण झालं, त्यावेळेस यांनी काय केलं, ह्या पाकिस्तानी, तेव्हा आपल्याला नेमकं कळतच नव्हतं की नेमकं काय व्हायलंय, कारण जस्ट भारत स्वतंत्र झाला होता है ना, आणि देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला म्हणजे स्वातंत्र्य झाल्याचा थोडासा म्हणजे हे वाटू लागलं की चला बा काहीतरी चांगलं झालंय, आता आपण पारतंत्र्यामधून स्वातंत्र्यात आलो आहोत, असं हे आपल्या इकडे एन्जॉय करत होते, आनंदात होते. त्यावेळेस काय केलं, हे पाकिस्तानचं हे चालूच होतं, यांचं जसं विभक्त झाले चालूच होतं. मग त्यांनी इकडे ना या एवढ्या भागामध्ये आपला कब्जा केला आणि त्यावेळेस आपल्या काँग्रेसचं सरकार होतं समजा, तर इथं जेव्हा यांनी कब्जा केला तर हे इकडे 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 येत होते. मग थोडंसं भारतानं काय केलं की त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांना तिथून पळून लावलं, बरोबर आहे. म्हणजे मग त्यांना काय म्हणले की बाबा जेवढ्या एरियापर्यंत तुम्ही आलात हे ठीक आहे जाऊ द्या आता, कारण भारत कसं आहे थोडासा सामंजस्याची भूमिका घेतो आणि आपण जे म्हणणार का की मोठ्या भावाची भूमिका घेतो है ना, चला बा जाऊ द्या, चूक झाली असं म्हणतो है ना. या कारणामुळे काय झालं की यांना, या लोकांना जिथं ते उभे होते, चला बा एवढं तुम्ही घेतलात ना, चला राहू द्या. मग याच्यानंतर आपण काय करूत म्हणलेत, ही आता एक लाईन झाली आपली, ही बॉर्डर झाली है ना, ही बॉर्डर झाली, आता या बॉर्डरच्या अलीकडे यायचं नाही असं ठरलं, ठीक आहे. मग ही बॉर्डर जे तयार केली याला नाव दिलं गेलं LOC, लाईन ऑफ कंट्रोल. याला काय नाव दिलं, LOC, ठीक आहे. मग आता आपला कारगिलचा जो एरिया आहे तो इथं आहे है ना, आणि इथं बाजूलाच काय आहे, आपल्या भारताच्या पोस्ट आहेत है ना, जिथं पेट्रोलिंग करतात आर्मी आपले, तर इथं ह्या अशा आपल्या पोस्ट आहेत, जशा आपल्या पोस्ट आहेत तशा त्यांच्या पण पोस्ट आहेत, ठीक आहे, म्हणजे पाकिस्तानच्या पण पोस्ट आहेत. मग इथून काय झालं बघा, आता हे असं डिवाइड झालं, ओके, हे डिवाइड झालं. याच्यानंतर परत एकदा काय झालं, 1965ला युद्ध झालं, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं है ना. त्यांचं नाव काहीतरी शर्मा नावाच्या याच्यावरनं ते नाव पडलं होतं बघा, ते युद्ध झालं. मग 1965चं युद्ध आपण जिंकलं, परंतु तिथं एक थोडीशी दुःखद घटना घडली. आपले लाल बहादूर शास्त्री जे आहेत ना, लाल बहादूर शास्त्री यांनी, मला वाटते काहीतरी त्या ठिकाणाचं नाव आहे बघा, कुठलं तरी कालीगंज काहीतरी ठिकाणाचं नाव आहे, तर त्या ठिकाणावरती समजा तिथे गेले होते, परंतु गेल्यानंतर आहे ना ते वापस आलेच नाही, लाल बहादूर शास्त्री तासगणला गेले होते, तासगणलाच गेले होते आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांनी वापस आलेच नाही आहे. मग त्या युद्धाच्या नंतर आता ते आपल्याला निश्चित माहित नाही नेमकं काय झालंय, परंतु त्या युद्धाच्या काळातले युद्ध जिंकलं, परंतु एक आपल्यासाठी दुःखद घटना होती की आपले लाल बहादूर शास्त्री यांनी तासगणला गेलेले असताना त्याच्यानंतर ते वापस आलेच नाही आहेत तिथून, तर हे असं झालं होतं, ठीक आहे. मग याच्यानंतर पुन्हा काय झालं, 1971ला परत एक युद्ध झालं, 1971ला परत युद्ध झालं है ना. मग या युद्धाच्या नंतर तुमचा शिमला करार करण्यात आला बघा, ह्या युद्धाच्या नंतर कोणाकोणात, भारत आणि पाकिस्तानमध्ये, का की याच्यानंतर पुन्हा युद्ध होऊ नये बाबा है ना. मग करार करण्यात आला, एकमेकांना भेटीगाठी झाल्या, सगळं झालं ओके, आणि हे सगळं निवांत चालू होतं. आता मधामध्ये कुठलीही काही हालचाल नव्हती, आता कुठलीही काही हालचाल नव्हती. मग भारत आपल्या इकडं आपले लोक मस्त आनंदात होते, त्यांच्या तिकडं त्यांचे आनंदात होते, निवांत जगू लागले, सगळे झाले. मग भारताला आहे ना थोडंसं वाटू लागलं, काय वाटू लागलं की बाबा आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये शस्त्रसाठा याच्यामध्ये थोडंसं आपण कमजोर आहोत, असं थोडंसं जाणवू लागलं है ना. मग ते असं विचार करत असताना त्याच्यानंतर थोडेसे दिवस गेले आणि नंतर मग आपण 1998ला आलो. 1998ला आलो. 1998 मध्ये भारतानं काय ठरवलं की चला आपण एक परमाणु परीक्षण करूत है ना, अणुबॉम्ब, परमाणु न्यूक्लिअर टेस्ट करूत, परमाणु परीक्षण करूत म्हणलाय, कारण आपल्याकडे तो अणुबॉम्ब असावा है ना, आपल्याला कोणावरती टाकायचा नाहीये, कोणाला मारायचं पण नाहीये. भारताची एक सवय आहे, फार शांत डोक्याचा हा देश आहे. कारण कसं काय, कारण कोणी जर समजा एखाद्यावर हमला जरी केला तर त्याला पहिले समजून सांगतील, पण डायरेक्ट असा पाकिस्तानसारखं येड्यावानी करणार ते निवळ येडपट आहे. तर त्यांनी काय केले भारत सरकारनं की थोडंसं अणुबॉम्ब टेस्टिंग आपण करून ठेवूत म्हणलेत ओके. मग त्याच्यामध्ये काय झालं की पाकिस्तानचं चालू होतं धीरे धीरे, पण त्यांनी काही केलेलं नव्हतं, फक्त चालू होतं. त्यांना हालचाल आली की बाबा यांचं काहीतरी चालू आहे, मग पाकिस्तान पण तिकडे चालू ठेवले. मग काय झालं 1998 मध्ये, 1998 मध्ये मे महिन्यामध्ये, 1998ला मे महिन्यामध्ये
इथं काय केलं की आता इथं आपलं कोणाचं सॉरी इथं सरकार कोणाचं आहे आता इथं वाजपेयींचं सरकार आहे है ना, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आहे. मग वाजपेयींनी काय केलं, मे 1998 मध्ये काय केलं तर तुमचं परमाणु परीक्षण केलं, अणुबॉम्ब है ना, परमाणु परीक्षण, अणुबॉम्ब, न्यूक्लिअर टेस्ट केले. ठीक आहे, जसं आपण केलं त्याच्यानंतर लगेच त्यांना मिरची लागली. कोणाला? त्या पाकिस्तानच्या याला. त्या येडपटांनी काय केलं, 2 आठवड्यानं लगेच त्यांचं न्यूक्लिअर टेस्टिंग केलं. एवढे दलिंदर आहेत बघा. म्हणजे दुसऱ्याचं कॉपी कॅट करणे, नवीन काही डोक्यात आणणं नाही, दुसऱ्याचं कॉपी कॅट करणे है ना. मग त्यांनी जसं तिकडं आपलं झाल्यानंतर 2च आठवड्यांनी त्यांनी पण केलं. आता ही गोष्ट केव्हाची आहे? मे 1998ची. मग मे 1998 नंतर 2 आठवड्यांनी त्यांनी केलं. मग भारताला काय वाटलं, आपण परमाणु टेस्टिंग केलं, त्यांनी पण केलं है ना. आता आपण कोणावरती हा अणुबॉम्ब टाकणार नाहीये हे आपल्याला माहित आहे है ना, पण ते येडपटायला बुद्धी कुठे आहे पाकिस्तानच्या याला. थोडं काही झालं की टाकली तर काय घ्या है ना. त्याच्यामुळं मग काय केलं अटल बिहारी वाजपेयींनी की चला बाबा आपण काय करूत एकदा, तिकडं पाकिस्तानचे त्यावेळेसचे पंतप्रधान नवाज शरीफ होते, तर यांनी काय केले, आपण जाऊन भेटूत म्हणले त्यांना है ना. मग अटल बिहारी वाजपेयींनी काय केलंय तर भारतामधून लाहोर पर्यंत एसटीनं प्रवास केलाय, बसनं प्रवास केलाय. काय? बसनं प्रवास केला. त्यांना भेटले, जंगी स्वागत केलं अटल बिहारी वाजपेयींचं नवाब शरीफनं. आणि असं करूत तसं करूत म्हणलाय, शांतता ठेवूत, हे ठेवूत ते ठेवूत, खूप काय केलंय असं. मग याच्यावरती करार करूत म्हणलाय आपण, साईन पण झाली. काय? साईन पण झाली. मग हे जेव्हा करार करण्यात आला तर ही गोष्ट जी होती ही फेब्रुवारी 1999ची होती. काय? फेब्रुवारी 1999ची. हा, 98 मध्ये परमाणु आपण हे परीक्षण केलं, त्याच्यानंतर त्यांनी पण केलं, थोडासा कालावधी गेला. त्याच्यानंतर 1999 मध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपले अटल बिहारी वाजपेयी तिकडे गेले, त्यांच्यासोबत बोलणं झालं, त्यांच्यासोबत ट्रीटी केली, त्यांनी साईन पण केली आणि ठरलं की बाबा आता आपण गुन्ह्या गोविंदानं राहूत म्हणले. ठीक आहे. आता जसं तिकडून वापस आले, आता सगळ्यांना माहित काय की बाबा आता आपल्यामध्ये काहीही कोणाचं युद्ध होणार नाही, शांततेत राहूत आपण, असं आता सगळ्यांचं ठरलं. ओके. परंतु थोडंसं आपण आता पुढे जाऊत. या आता हे जे कारगिलच का निवडले, थोडंसं तिकडे जाऊत. आता कळालं ना भारत शांत आहे, ते पण बाबा तिकडे निवांत आहेत असं आपल्या डोक्यात होतं आता है ना. मग थोडंसं पुढे जाऊत. आता ह्याला क्लिअर करतो. या आता आपण थोडंसं पुढे जाऊत. काय? पहा की हे जे कारगिलचं आहे, हे कारगिल इथं आहे, समजा हे कारगिल इथं आहे, कारगिल इथं आहे. इकडे काय म्हणलो होतो आपण, काश्मीर आहे, आपलं श्रीनगर आहे. ठीक आहे, इथं काय आहे, श्रीनगर आहे. आणि श्रीनगर नंतर हे इकडे एक असं कारगिलच्या थोडंसं इकडे आहे ना, इथं सियाचीन आहे. इथं काय? सियाचीन है ना. बऱ्याच परीक्षांमध्ये सरळ सेवेच्या विचारलेलं आहे की सियाचीनचं का कशा संबंधी विचारलं आहे ते पण सांगतो की हे जगातलं सर्वात उंच युद्धस्थळ आहे, जगातलं सर्वात उंच युद्धस्थळ आहे. मग हे इकडे सियाचीन आहे आणि इकडे लेह लडाख आहे. थोडंसं असं आहे ना, इकडे लेह लडाख आहे, इकडे लेह लडाख आहे. हा, आता पहा काय आहे, या पाकिस्तानच्यांनी ह्यांनी आपला कारगिललाच का पकडलं पहा. आता हे जे जम्मू काश्मीर आहे, इथला हा जो श्रीनगरचा भाग आहे, या श्रीनगर पासून आता हे जो आहे ना कारगिल ते सियाचीन असा डायरेक्ट रस्ता नाहीये इथं, कारण तिथं पहाडी इलाका आहे, सगळा काय पर्वत आहे आणि त्याच्यामध्ये रोड बनवणं शक्य नाही. मग हे जे आहे हे भारत सरकारनं काय केलंय की बाबा या तुमच्या इथून कुठून श्रीनगर पासून कारगिल, कारगिल पासून लेह लडाख, लेह लडाख पासून इकडं सियाचीन असा आहे ना हे रोड मॅप तयार केला, रोड तयार केलाय. हे कशासाठी केलाय म्हणजे इथं जे सैनिक आहेत या सैनिकांना खाद्य, त्याच्यानंतर युद्ध शस्त्रसाठा सगळा पुरवण्यासाठी यांना आहे ना इकडं असं जाण्यासाठी, म्हणजे गरज पडली तर लवकरात लवकर वेळेत पोहोचवण्यासाठी हा रोड बनवलेला आहे. ठीक आहे. पहिले आता मला वाटतं हा NH1 आहे, पूर्वी याला NH1D म्हणायचे है ना, आता तो NH1 आहे. आणि पहिले स्टेट हायवे होता, आता तो नॅशनल हायवे झालेला आहे. कुठला? NH1 वाला. आता पहा हे काय भानगड आहे, यांनी हेच ठिकाण का निवडले, कारण हे जे तुमचं कारगिल आहे, ह्या कारगिलला ह्यांनी इथं म्हणजे कारगिलची जवळपास कितीची बघा, 150 ते 200 किलोमीटरच्या एरियातली घटना आहे. कारगिलच्या आसपास जे 150 ते 200 किलोमीटर आहे ना, एवढ्या जागेमधली ही घटना आहे. आणि काय झालं पहा आता, तर हेच का निवडलं यांनी, तर
इकडून समजा येणारं जे खाद्य सामग्री आहे किंवा शस्त्रसाठा आहे तो या मार्गे असाच जाणार, या मार्गे असाच जाणार, कारण बाकीकडून त्यांना पर्याय नाही. मग यांनी काय केलं, ह्या कारगिललाच टार्गेट केलं आणि कारगिलच्या थोड्या अंतरावर इकडं हा तुमचा सियाचीन आहे, कारगिल पासून थोड्या अंतरावर तुमचा सियाचीन आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी ठिकाण निवडलं की बाबा इथंच आपण जर यांना अडवलं तर यांचा शस्त्रसाठा पुरणार नाही, यांना अन्नधान्य पुरणार नाही, मग सैनिक जास्त दिवस तिथं राहू शकणार नाही, जगू शकणार नाही, है ना. म्हणून त्यांनी तिथं थोडासा कब्जा केला. आता नेमकं घडलं काय, आपण कुठं होतो, ट्रिटी केली, साईन झालं, सगळं झालं, निवांत होते. फेब्रुवारी 1999ची गोष्ट आहे. आता दुसरी एक गोष्ट महत्वाची, हे जे सियाचीन ग्लेशियर आहे, ग्लेशियर, सियाचीन ग्लेशियर, हे थंड हवेचं ठिकाण आहे. एवढी थंड हवा असते किंवा एवढं थंड वातावरण असते की या जागेवरती मला वाटते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि थोडा थोडा एप्रिल, ठीक आहे, एवढ्या महिन्यामध्ये तिथं कुठलाही सैनिक नसतो, तिथे कुठलाही सैनिक नसतो, ना आपला नसतो, कोणाचाच नसतो, म्हणजे पाकिस्तानचाही नसतो, भारताचाही नसतो. का नसतो, कारण या ठिकाणी -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे, -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत. विचार करा, आपल्याला 1 डिग्रीला गेलं ना तर आपल्याला 5 गोदडे पूर्णात अंगावर, है ना. कुठल्याही थोडंसं गोदड्यातून हवा जरी येत असेल पार असं करतो आपण. मग विचार करा, तेवढ्या -डिग्री सेल्सिअसला तिथं जाणं शक्य आहे का, नाही. एवढ्या -डिग्री सेल्सिअसला तिथं आपण राहू शकत नाहीये त्या तुमच्या तेवढ्या तापमानामध्ये. मग 2000 मला वाटते 14च्या IAS मध्ये प्रश्न विचारला होता, इथे जे थंड वातावरण आहे किंवा जे -57 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, एवढ्या तापमानामध्ये जर समजा माणूस राहिला तर तिथं नेमकं काय होतं, तर त्याला एक रोग होतो, त्याचं नाव आहे हायपोथर्मिया. त्याचं नाव काय आहे, हायपोथर्मिया. हायपोथर्मिया म्हणजे काय, हायपोथर्मिया म्हणजे याचा अर्थ, या नावाचा अर्थ असा होतो की तुमच्या रक्तवाहिन्या फुटतात आणि माणूस मरतो, रक्तवाहिन्या फुटतात पण माणूस मरतो, ठीक आहे. मग तिथे त्यामुळं काय असते, आर्मी वगैरे काही नसते. कुठले महिने, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत समजा, ओके. मग तिथं काय ठरलं होतं, एक सेल्फ अंडरस्टँडिंग झाली होती भारताची आणि पाकिस्तानची की बाबा त्या तिथं सियाचीन ग्लेशियरला तिथं आपल्याला सैनिक ठेवण्याची गरज नाही. का, कारण पाकिस्तानचे नाहीत आणि आपले नाहीत, कोणीच नाही, तर मग तिथं राहून काय फायदा एका साईडच्या, है ना. त्याच्यामुळे मग असं त्याला आपण काय म्हणतो बघा, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, सेल्फ अंडरस्टँडिंग, असं म्हणजे गृहीत धरलं बाबा आपण की तिकडं कोणी नाही, ठीक आहे. मग असं गृहीत धरलं असताना पाकिस्तानचे पहिले चालू आहेत, है ना, फालतू आहेत, निवळ फालतू, बुद्धीच नव, इथं गुडघ्यात बुद्धी आहे त्यांची, एवढे डेंजर. आपली नेमकेच इकडे करार झाला होता, अटल बिहारी वाजपेयी त्यांना भेटून आले होते, ते दलिंदर नवाज शरीफ त्यांना भेटून आले, त्याच्याकडे सिग्नेचर पण आहे, करार झालेला आहे, सगळं झालं. सगळं झाल्यानंतर एक दिवस काय झालं, यांनी धीरे धीरे तिथं सैनिक यायला लागले की यांचे कोणीच नाही. त्यांचे जे बंकर्स होते भारताचे, त्या भारताच्या बंकर्सवर त्यांनी कब्जा करून घेतला आणि जवळपास आपल्याकडे 8 ते 10 किलोमीटर आत आले होते ते, सीमेला म्हणजे बॉर्डरच्या आतमध्ये 8 ते 10 किलोमीटर, है ना. मग हे आपल्याला माहितच नाही, आपल्या सैनिकांना माहितच नाही भारताच्या की बाबा हे काय नेमकं चाललं असेल, काय नाही, यांच्या डोक्यातच नाही ना. चला बा जाऊत आता मे महिन्यामध्ये, तेव्हा त्यांची बी येतात आपली बी येतात, तोपर्यंत कोण येणार आहे, या भ्रमात राहिले. आणि तोपर्यंत त्यांनी येऊन बसले तिथं, कुठं, आपल्या त्या ठिकाणावरती आल्यानंतर तिथं जे त्या एरियामधले शेळ्या चारणारे, गाई म्हशी चारणारे, गुरे चारणारे जे लोक होते, ह्यांनी काय केलं, हे चारत असताना असा खालच्या एरियात, बरं वरी नाही, तिथं काल जाईल, मरून जाईल की त्यांना तिथं, हा ना, हा, तर तेवढ्या थंडीत काल मरायला जाईल तिथं. तर ते खाली असे थोडे चारत असताना त्यांना थोडासा अंदाज आला. काय अंदाज आला, अरे यार इथं काहीतरी गडबड चालू आहे, कारण बंदुका घेऊन लोक दिसतात इथं आणि ही आर्मी तर आपले भारताचे जवान तर दिसना चाललेत. मग हे 100% कुठले काहीतरी घोळ आहे म्हणलेत, असं त्याला जाणवलं. तर त्या शेळीवाल्यांनी, त्या गुरावाल्यांनी काय केलं, 3 मे 1999ची घटना आहे आता, या 3 मे 1999. काय झालं, फेब्रुवारी 1999ला नवाज शरीफला भेटून आले, त्याच्यानंतर त्यांनी तो बाजार मांडला, तिथं सगळे हत्यारं वगैरे सगळं नेलं, दारू गोळा नेला, तो बीप सगळं घेऊन गेले. त्याच्यानंतर एका शेळीवाल्यानं तिथं बघलं काहीतरी माहोल चालू आहे, म्हणला इथं वेगळाच वातावरण आहे, है ना. मग ह्या 3 मे तारखेला तो शेळीवाला काय केलाय, खाली गेलाय
आपल्या आर्मी ऑफिसरकडे आणि म्हणलाय की तिथे काहीतरी चालू आहे म्हणलाय. ओके, यांना विश्वासच बसना चालला ना एवढ्या याच्यामध्ये. तिथं कोण काय करणार आहे म्हणलाय आता थंडीच्या दिवसामध्ये, है ना. आणि आताच तर आपण सिग्नेचर करून आलोय तिथं करारावरती की बाबा आता तुमच्यात आणि आमच्यात कुठलाही वाद होणार नाही, तुम्ही शांततेत राहा, आम्ही शांततेत राहतो, है ना. असं चाललंय. मग त्यानं ज्या दिवशी सांगितलंय ती तारीख होती तुमची 3 मे. आता 3 मेला सांगितल्यानंतर आता काहीतरी थोडासा मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला ना, काहीतरी बाबा असू शकतंय, है ना, तिथं काहीतरी असू शकतंय. त्याच्यानंतर मग काय झालं, तिथून 3 तारखेच्या नंतर आर्मी ऑफिसर काय म्हणले, थोडेसे 4-5 लोकांना पाठवत म्हणले, चेक करून पेट्रोलिंग करू म्हणले, है ना. मग त्याच्यामध्ये काय झालं, एक कॅप्टन सौरभ कालिया आणि त्याच्यासोबतचे 4 लोक. हे सौरभ कालिया आणि 4 लोक काय केले, चला म्हणलेत पेट्रोलिंग करून येऊत म्हणलेत, आपण बघूत म्हणलेत काय आहे तर. हे तिथून निघाले, ठीक आहे, 4-5 जणच निघाले आणि थोडंसं दारू गोळा काहीतरी बंदूक फिंदूक लागेल ना, आता तेवढ्या एरियात चाललेत म्हणल्यानं थोडंसं लागेल, जेवण वगैरे काही कुठलीही अशी मोठी काही स्पेशल व्हॅन वगैरे किंवा काहीच नेलं नाही त्यांनी, आपल्यासोबत बॅगमध्ये बसेल एवढं घेऊन गेले त्यांनी. ठीक आहे, गेल्यानंतर तिथं त्यांनी जसं गेले तर आता तुम्हाला थोडंसं आतमध्ये दाखवते या इकडं. हां, एकच मिनिट. हां, तुम्हाला ते ठिकाण सांगतो काय आहे तर. एखादा आपल्याकडे असेल इमेज, हे बघा, हे जे आहे ना, हे असलं हे उंच ठिकाण आहे, सियाचीन ग्लेशियर. बघा, हे असल्या पर्वत हे आहेत पहाड, त्याच्या वरती, त्याच्या काय ते वरती. ठीक आहे, मग या उंच ठिकाणावरती ते येऊन बसले होते आणि हे आपले गेलेत किती, 5 जण. कोण कोण, सौरभ कालिया आणि त्याच्यासोबतचे 5 ते 6 जण, सॉरी, सौरभ कालिया आणि त्याच्यासोबत 5 जण, म्हणजे 6 जण गेलेत. तर हे 6 जण जेव्हा तिथं गेले तर हे असं होतं, हे बरोबर आहे, उंच पहाडावरती होते ते, कारण इथं आहेत ते सियाचीन ग्लेशियर वरती आहे. असं ही टायगर हिल, तुम्हाला काय थोडक्यात सांगायचं, टायगर हिल नाव बऱ्याच जणांनी ऐकलंय, है ना. तर हे वरी होते इथं. आता हे आपले गेले आणि असे बाजूला पण अशा पर्वतरांगा आहेत ना छोट्या छोट्या, ह्या अशा बाजूला पण आहेत ना पर्वतरांगा छोट्या छोट्या, है ना. तर हे आपले जेव्हा सौरभ कालिया आणि हे यांचे 5 सोबतचे साथी गेले, त्याच्यानंतर ह्यांनी काय केले की बाबा अंदाज, इथं गेल्यानंतर यांना अंदाज आला थोडा, अरे काहीतरी आहे. मग जसं यांनी थोडंसं ऍक्टिव्ह होण्याच्या मूडमध्ये आले, तोपर्यंत यांच्यावर गोळ्या पण त्यांनी झाडण्याचा प्रयत्न केला, कुणी, पाकिस्तानच्यांनी. ओके, मग ह्यांना कळालं की बाबा आता इथे 100% काहीतरी आहे. मग यांनी वापस जाणं आपल्या भारतीय सैनिकाच्या रक्तातच नाहीये, वापस जाऊ शकत नाही. पळकुटे कोण आहेत, पाकिस्तानचे आहेत. ढुंगणाला पाय लागू सारखं पळतात बघा, तुम्ही थांबा घ्या थोड्या वेळा, पाकशे पळतात. तर हे इथून आता ह्यांनी काय केलं, थोडं यांना वरती जाण्याचा प्रयत्न केला. परंतु जसं हे थोडे वर जाऊ लागले ना, तर या बाकीच्यांनी काय केलं, ह्या अख्ख्या पर्वतालाच यांनी घेरून घेतलं खाली. मग आता त्यांना तर जात आहे ना खाली. मग ह्यांनी काय केलं, सगळ्या ह्या पर्वताला पाकिस्तानच्यांनी घेरलं आणि या 6 जणांना त्यांनी कब्जा केला, म्हणजे अटक केलं, ह्यांना बंदी बनवलं. हे मारलं नाही, यांना मारलं नाहीये, ह्यांना बंदी बनवलं आणि त्याच्यानंतर मग यांना घेऊन गेले तिकडे. आता आपले जे ऑफिसर होते, खालचे अधिकारी होते, है ना, या बाकीच्या सैनिकांना, आपल्या भारताच्या बाकीच्या जवानांना कळणार चले बाबा हे आपला सौरभ कालिया जो आहे तर हे जवान आपले 5-6 दिवस झाले गेलेत, वापस का बरं नाही आले, है ना, वापस का नाही आले. मग वापस का नाही आले, मग या विचारामध्ये थोडेसे पडले की वापस का नाही आले, काहीतरी असावं म्हणले, है ना. मग काहीतरी असावं म्हणल्यानं थोडासा विचार केला, है ना. आणि जातानाच त्या शेळीवाल्यानं त्यांना सांगितलं होतं बरं, त्या गुरं चारणाऱ्यांनी, काय की खूप आहेत. पण ह्यांनी काय केलं, लक्ष दिलं नाही. तर थोडेसे असतील बा असं वाटलं, खूप आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ह्यांनी काय केले, शक्यच नाही ना, आताच करार झाला आपला 1-2 महिन्याखाली आणि आता काय होणार आहे असं त्यांनी गृहीत धरून चालले. मग हे काय केले, अरे सौरभ कालिया आपले आले नाहीत म्हणलाय, जवान कुठलेही आले नाहीत सैनिक आपले. मग यांनी काय केलं, काहीतरी आहे म्हणले घोळ. मग त्याच्यानंतर 15 मे नंतर हालचाली सुरू झाल्या. काय हालचाली सुरू झाल्या, कोणाच्या, आपल्या भारतीय सैनिकांच्या. काहीतरी आहे म्हणले तिकडं, आपल्याला जायला पाहिजे आता लगेच ताबडतोब. 15 मे नंतर हालचाली सुरू झाल्या. आता 15 मे पर्यंत ह्यांनी विचार केला, कस काय, कारण ते ठिकाण जे आहे ते फार उंचावरचं आहे. यांना आता इथं समजा पाकिस्तान आर्मी आहे किंवा पाकिस्तानच्या इथं, आपली आर्मी इकडं आहेत. मला सांगा, ह्याला मारणं आपल्या सैनिकांना किती अवघड आहे, फार अवघड आहे. परंतु यांना मारण्यासाठी अवघड नाहीये.
अरे खाली फक्त दगड जरी सोडले तर कित्येक लोकांचे जीव जाऊ शकतो, है ना. मग अशा याच्यामधून आता इकडं यांच्याकडे जाण्याचं प्लॅनिंग करायचंय, पण कसं. कारण ह्यांनी खूप प्रयत्न केला, सगळा विचार केला, सगळं झालं, परंतु त्यांना ते शक्य वाटणं चाललं होतं. मग यांनी ठरवलं आपल्याला हे काम जे आहे हे रात्री करायचं. काय काम जे आहे हे रात्री करायचं, ठीक आहे. मग यांनी काय केले की हे सगळा प्लॅन केला. 15 मेच्या नंतरची गोष्ट आहे आता ही. कारण ह्यांनी 15 मे पर्यंत निवांत होते, कारण 3 मेला तो शेळीवाला येऊन सांगितला. 2 दिवसामध्ये ह्यांनी जाण्याचं प्लॅनिंग केलं, म्हणजे 10-12 मे गेली समजा तारीख. मग ह्यांच्या डोक्यात आलं बाबा वापस का आले नाही. मग 15 मे आली. तोपर्यंत 15 मे नंतर काय ठरलं की आता काहीतरी आहे आणि आपण तिथं आपली तयारी करायला पाहिजे. मग 15 मेच्या नंतर यांचं ठरलं आता आपण जायचं, पण कसं. कारण एवढे मोठे पहाड आहेत, एवढे मोठे पर्वत आहेत, आणि त्यांनी तर वरी जाऊन बसलेत, आणि वरच्यांना तर अख्खा एरिया टायगर हिलवरनं सगळा एरिया दिसतो म्हणे. टोटल टायगर हिलवरनं, म्हणजे जो आपला सियाचीन आहे तिथून सगळा एरिया दिसतो. मग हे वरी बसलेत, आपण कसं जायचं, है ना. बरं, आपल्या तोफ वगैरे वरी नेता येणार पण नाही का. मग हे अवघड आहे ना. मग यांनी काय केलं, प्लॅनिंग केलं. थोडंसं प्लॅनिंग कसं केलं की आपण दिवसा जाण्याच्या ऐवजी आपण रात्री जाणार. का, कारण या पर्वतांवरती इकडं सुद्धा थोडे थोडे सैनिक यांचे आहेत ना. मग इकडं कोण यायलंय, इकडून कोण यायलंय ह्यांना लगेच कळतं ना, कळतं. त्याच्यामुळं काय ठरलं की बाबा आपण हे कार्यक्रम रात्री करायचा. विचार करा, रात्री तेवढ्या मोठ्या पहाडामध्ये, पर्वतामध्ये सैनिक आपले राहत आहे. सैनिक बरं राहत आहे तर नाही की जीव आपला सगळा मुठ्ठीत घेऊन राहत आहे. विचार करा, खरंच सल्यूट आहे या सैनिकांना. तोड नाही तोड. कुठलाही राजकीय नेता, कुणी असो, कुणी इवन दो पंतप्रधान का असं ना, ह्याच्या सुद्धा लेकराची हिंमत नाही, ह्याच्या स्वतःची हिंमत नाही, कोणाचीच हिंमत नाही. परंतु ते जवान आपले गरीब घरचे असतात, हो गरीब घरचे, परंतु मनामध्ये जिद्द असते की देशासाठी काहीतरी करायचंय. तर ते जवान तेवढ्या रात्री तिथं गेले. रात्रीचं ठरलं हे सगळं प्लॅनिंग करायचं आता रात्री. मग ह्यांनी गेले तिथं. आता ह्यांच्या काही तुकड्या पडलेल्या असतात, है ना. मग ह्यांच्यामध्ये जे 4 जवान होते, ज्यांच्या हिमतीला तोड नाही, असे ज्यांना परमवीर पण मिळालेला आहे, है ना. एक म्हणजे तुमचा काय गड्या तो एक बत्रा नावाचा एक होता. त्याच्यानंतर संजय कुमार पांडे होते, है ना. योगेंद्र यादव होते. त्यानंतर संजय सिंग होते. हे जे आहेत ना, हे 4 जवान सैनिक होते. 4 लोकांनी हे कारगिल युद्धामध्ये असं म्हणजे महत्वाचं काम निभवलं होतं बघा. आणि हे त्याच्यानंतर यांना परमवीर पण मिळालं होतं. आणि परमवीर चक्र हे कोणाला मिळते आपल्याला माहिती आहे. आतापर्यंत मला वाटतं 21 काहीतरी लोकांना, 20-21 लोकांना मिळालेलं आहे. तर ते मरणोत्तरच मिळालेले आहेत. मॅक्झिमम म्हणजे जवळपास मरणोत्तर मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून खूप मोठं काम केलेलं असते, त्यांना ते परमवीर मिळतंय. परमवीर कोणालाही मिळत नाही. आतापर्यंत 20-22 जणांना का 21 जणांना मिळालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे 4 लोक जे होते, संजय कुमार पांडे हा भयानक, म्हणजे त्याला तोडच नव्हतं, एवढा डेंजर आपला जवान होता बघा. त्याच्या मनाची ताकद लई डेंजर होती. पाहता काय आहे. तर हे आले इथे इथं सगळे पायथ्याशी आले. याच्या म्हणजे आता आपल्याला ह्यांना मारायचे, परंतु अडचण अशी होती की पहाड जो आहे तो निटास असा उभा आहे. काय निटास उभा आहे. 90 डिग्रीमध्ये तुमचा तो पर्वत होता. पण जाणार कसं, ते बी सोबत हत्यार घेऊन जाणार कसं, है ना. याच्यामध्ये त्याने खूप परेशानी झाली. 15 जून पर्यंत हे कार्यक्रम आपला असा चालला. तोपर्यंत पाकिस्तानचे आर्मी आपल्याला भारी पडत होते, जवळपास 15 जून पर्यंत, है ना. परंतु 15 जूनच्या अगोदर थोडीशी एक घटना घडली. काय की आपल्या अटल बिहारी वाजपेयींनी काय केलं की नवाब शरीफांना फोन केला, त्या दलिंदराला फोन केला आणि विचारलं, कारण बा तुमच्याकडचे सैनिक काही आमच्या याच्यामध्ये कब्जा केलेत, हे खरं आहे का. मला काय माहित नाही म्हणले, मी आर्मीला विचारून सांगतो म्हणले. मग लगेच त्या आर्मीला फोन लावला, कारण त्यांच्यात आर्मी डिपार्टमेंट वेगळं आणि ते वेगळं, है ना. आपलं सरकार हँडल करतं, त्यांचं तसं नाही, त्यांना वेगळे अधिकार आहेत. पाकिस्तानच्या आर्मीला तुम्ही काय बी करा असे आहेत. मग यांनी म्हणले, कोण हे दलिंदर शराफ नवाज शरीफ म्हणलं, काय म्हणलं की मी आर्मीवाल्यांना विचारून सांगतो की बाबा काय आहे. त्यांनी फोन लावला आर्मीवाले काय म्हणले, ती भंगारावला, ते म्हणले की बाबा आमचे ते सैनिक नाही आहेत. काय, आमचे सैनिक नाही आहेत.
ते कुठले तरी तिथलेच लोकल एरियातले टेररिस्ट आहेत है ना, जे भारतासोबत त्यांचं नेहमी वाद असतो, भांडण असतं, ते आहेत म्हणले. आमचे नाहीत. लगेच तो शरीफ काय ते नवाब शरीफ फोन केला, आमचे नाहीत म्हणलाय सैनिक. त्यांचा सगळा प्लॅनिंग होता बरं, पण काय म्हणले आमचे नाहीत, नकार दिला त्यांनी की बाबा हे आमचे आहेत म्हणून. मग आता जे आपले सौरभ कालिया होते, सौरभ कालियांचं जे आहे ना, आता तिकडे गेल्यानंतर त्यांनी आपल्याकडे आलेच नाही ना, मग एक आंतरराष्ट्रीय दबाव टाकून त्यांनी हे दबाव टाकण्याच्या अगोदर काय झालं, मला वाटतं 7 जूनची घटना आहे. 7 जूनला त्यांनी कुणी पाकिस्ताननी काय केलं, रेडिओवरती एक बातमी टाकली. काय बातमी टाकली, जे आपले 6 गेलते ना सैनिक, तर अशी बातमी टाकली की भारताचे काही नागरिक, काही सैनिक आपल्या सीमेमध्ये आले होते, मग त्यांना आम्ही इकडे मारलेले आहे, अशी बातमी टाकली. ठीक आहे. मग अशी बातमी टाकल्यानंतर भारतानं काय केलं, आंतरराष्ट्रीय दबाव टाकला. एक लिखित असते आंतरराष्ट्रीय दबाव म्हणजे काय, यांच्या इथे एक लिखित असते की बाबा आमचा सैनिक तुमच्या बॉर्डरकडे आलाय ना, तुम्ही आम्हाला तो परत करावा, त्याची बॉडी परत करावी. ठीक आहे, असं लिखित असते. मग आंतरराष्ट्रीय दबाव टाकला आणि 7 जूनला जशी यांनी बातमी सोडली, त्याच्या 2 दिवसानंतर 9 जूनला आपल्याला सौरभ कालिया यांची बॉडी भारतात आणली गेली, मिळाली. परंतु त्यांची डेथ झालेली होती, ते शहीद झालेले होते. ठीक आहे. जसं भारतात आणले, आता क्रूरतेची एक लिमिट असते बघा, ती बघा काय आहे. जसं आपल्याला सौरभ कालिया यांची बॉडी मिळाली, त्याच्यानंतर जेव्हा भारतात ती आणली, तर त्यांच्या बंधूंनी, सौरभ कालियाच्या भावांनी जेव्हा ती बॉडी बघितली, तर त्यांनी एकच वाक्य म्हणले. काय म्हणले की बाबा हे जे चेहरा आहे, ही जी बॉडी आहे, ही माझ्या आई वडिलांना दाखवू नका, कारण हा चेहरा ते आयुष्यभर त्यांच्या डोळ्यासमोर राहील म्हणलाय, त्यांना त्रास होईल म्हणलाय. कारण ह्यांनी काय केलं, ह्या पाकिस्तानच्यांनी, दलिंदरांनी, ते जे सौरभ कालिया होते यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः खड्डे होते, खड्डे म्हणजे डोळे टोटल काढून घेतलेले होते. विचार करा, ही क्रूरतेचे एक म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतात, त्यांना कसं हाणायला पाहिजे, कसं मारायला पाहिजे साल्यांना. ते डोळे काढून घेतले होते, कानामध्ये पडदे गरम वस्तूनं फाडले होते, रॉडनं कानामध्ये फाडले होते. विचार करा, नाकाचं हे जे हाड असतं ना, हे टोटल मोडून टाकलं होतं, कान कापले होते, दात तोडले होते, नख जे असतात ना, हे नख सगळे उपटून काढले होते. विचार करा, 3rd डिग्री टॉर्चर केलं होतं त्यांना. कितीची गोष्ट आहे, 9 जूनची गोष्ट आहे. नंतर मग हे जसं भारतात आले, म्हणजे भारताच्या सैनिकांना पूर्ण यांना कळालं, एवढे भयानक लेवलला हे असे रागात आले, आता काही बी होईल ना, मसाल्यांना पळूनच लावायचं म्हणलेत, ह्यांना मारूनच टाकूत म्हणलेत, असं म्हणलेत. मग त्या जसं त्यांनी नकार दिला कुणी पाकिस्तानच्याने की बाबा आमचे सैनिक नाही आहेत, 15 जून नंतर टोटल सैनिक जे आहेत आपले, हे सैनिक त्यांच्यावर भारी पडायला लागले. कोणावर? पाकिस्तानच्यावर. म्हणजे जे आपले तोप गोळे आहेत, हे तोप गोळे, एक बोफोर्स नावाची तोप होती, ह्या तोपचं मोठं काम आहे का, बोफोर्स नावाची तोप. आता ही जी बोफोर्स नावाची तोफ आहे, ही मला वाटते राजीव गांधींनी 1986 मध्ये युरोपियन विदेशी कंपनीची आहे, एबी बोफोर्स नावाच्या माणसाची एक कंपनी होती, त्याच्या कंपनीकडून ही बोफोर्स नावाची तोफ घेतली होती. बोफोर्स नावाची तोफ ही एक नव्हती, 400 तोफ घेतल्या होत्या त्यावेळेस कुणी, राजीव गांधींनी. परंतु 1986 नंतर मला वाटतं 1987ला त्याच देशामध्ये, कुठल्या युरोपियन देशामध्ये, की बोफोर्स या कंपनीनं भारतासोबत घोटाळा, म्हणजे पैशाच्या याच्यामध्ये घोटाळा केलाय, असं बाहेर न्यूज फेकली. कुठली? त्यांच्या देशात. कोणाच्या? युरोपियन देशात, की असं बाबा बोफोर्स याच्यामध्ये घोटाळा झालाय. थोड्या ती गोष्ट उडत भारतात आली. भारतात आल्यानंतर आपलं संजय गांधी, मी संजय गांधीच बोललो ना, हा, संजय गांधी यांचं त्या घोटाळ्यामध्ये नाव आल्या गेलं आणि भयानक लेवलला याच्यामध्ये लोक नाराज झाले है ना, यांची निगेटिव्ह चर्चा झाली. मग याचा फटका राहुल गांधींना बसला. 1989च्या राहुल गांधी म्हणतोय, संजय गांधी 1989च्या निवडणुकीमध्ये ते हरले होते. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या बोफोर्सचं नाव, निगेटिव्ह चर्चा आहे, परंतु काम मोठं होतं, कारण ह्या बोफोर्समुळेच आपण हे कारगिल युद्ध जिंकले, सैनिकांना मोठी मदत झाली. कारण ही बोफोर्स नावाची जी तोफ होती ना, ही बंदूक होती जी,
तर ही ना यांनी सैनिकांनी आपल्या मिळेल तिथे ऍडजस्ट केलं, पायथ्याशी असं कुठेही मिळेल तिथे ऍडजस्ट केलं आणि पहिले ह्या बाजूवाल्यांना संपवत आले, ह्या बाजूवाल्यांना संपवत आले आणि नंतर मग यांच्या मागे लागले. ठीक आहे, मग आता हे झालं काय, आता पहाड तर तुमचा असा आहे. आता थोडंसं सौरभ म्हणतोय मनोज कुमार पांडे जे आहेत ना, मनोज कुमार पांडे ह्यांच्याकडे थोडंसं. आता यांच्या तुकड्या पडल्या, सैनिकांच्या काय झाल्या, तुकड्या पडल्या. सैनिकांच्या तुकड्या पडल्यानंतर यांच्या टोळीमध्ये बघा, यांच्या तुकडीमध्ये 150 सैनिक असतील जवळपास. कोणाच्या, आपल्या पांडे यांच्या. ठीक आहे, आणि यांच्यासोबत मला वाटतं एक सहकारी होता, तो विनीत रॉय करके, हा ना, विनीत रॉय एक नावाचा सैनिक आपल्या सोबतचा साथीदार होता. हे दोघं होते याच्यामध्ये. मग यांनी काय केले, इथून हे वर चढायला सुरुवात केली, वर चढायला सुरुवात केली अशी, है ना. मग जसं हे इथं जवळपास हे मला वाटते 300, 350, 400 मीटरचं काहीतरी अंतर असेल बघा, एवढं असताना तर इथपर्यंत जाताना ह्यांच्याकडे फक्त 60च लोक शिल्लक राहिले, 60च सैनिक शिल्लक राहिले. बाकीचे शहीद झाले. बर कसं काय, कारण या दलिंदरांकडे काही असे हे होते, बॉम्ब होते काही, की बाबा तो जर हवेत असा फोडला ना तर त्याच्यामधून छर्रे बाहेर निघायचे, छर्रे. आणि ते असे हाय स्पीडनं छर्रे यायचे, कोणाच्या डोळ्यात लागायचे, कोणाच्या तोंडात लागायचे, कोणाच्या डोक्यात लागायचे, कोणाच्या पोटात लागायचे, बंदुकीच्या गोळीसारखं ते काम करायचे, असे होते. मग आता इकडून असा जर यांनी बॉम्ब टाकला आणि इथं फुटला तर या सैनिकांना लागणारच आहे ना, ते लागणारच आहे. मग इथे काही शहीद झाले ना. त्यांच्याकडे आणखी एक असे होते, रात्रीची घटना आहे सगळी. रात्रीला जर काही बॉम्ब गोळे असे होते की ते बॉम्ब टाकल्यानंतर तो मला वाटतं 3-1 मिनिटापर्यंत तो लाईट हे करतो, उजेड देतो आपल्याला, असे पण काही बॉम्ब होते. याच्या साह्यानं त्यांनी इथं हे करायचे आणि इकडच्या टेकडीवरचे इकडचे हे सैनिक त्यांना म्हणजे गोळ्या घालायचे, त्याच्यामुळे त्यामध्ये काही जण शहीद झाले. ठीक आहे, मग आता इथं यांच्याकडे 60 उरले, 30ची यांनी परत तुकडी केली. आणि मनोज कुमार पांडे काय म्हणला, मी जातो म्हणलाय उरी, तुम्ही थांबा म्हणलाय. या अशा सिच्युएशन मध्ये त्याच्या इथं पायाला गोळ्या पण लागलेल्या होत्या, पायाला गोळ्या लागलेल्या होत्या. मग अशा सिच्युएशन मध्ये विचार करा, धरायला काही नाही आहे, डोक्यावरती एवढं मोठं ओझं आहे, पायात गोळी लागले, रक्त वाहतंय, अशा स्थितीत सुद्धा त्यानं मागे हटला नाही. त्याचं वाक्य आहे बघा, काय वाक्य होतं, की मी जर समजा ह्यांना मारण्याच्या अगोदर मेलो, म्हणजे यांना मारण्याच्या अगोदर जर मला मौत येत असेल, मला जर मृत्यू येत असेल, त्या मृत्यूला सुद्धा मी मारणार म्हणलाय. एवढा डेंजर होता, काय ते जिगरा होता, असा तो माणूस, अंगाला काटे आणणारा असा तो माणूस होता बघा. त्यांनी ह्या पहाडाला पार करत 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 गेले आणि जसं इकडं वरी जात गेले तर जो दिसेल त्यांना, त्याला जसं समजा ह्याच्या बंदुकीतून गोळी गेली, समोरचा गेला, असलं ह्याचं टार्गेट होतं बघा. मग हे मनोज कुमार पांडे जे येतं हे वरी असे जात गेले आणि वरी गेल्यानंतर त्यांनी है ना ते आपला ग्रेनेड असते बघा, हाताने फेकायचं असं, त्या टाईपचं है ना, त्या टाईपचं असं ग्रेनेड सगळे जवळपास मॅक्झिमम तिथले सैनिक संपत आलते. बरं ही एक टोळी आहे, अशा भरपूर टोळ्या आहेत ना, मला वाटतं काहीतरी 30,000 सैनिक होते आपले त्यावेळेस, 30,000 टोटल है ना. तर हे भरपूर सैनिक, एरिया मोठा आहे ना टोटल, कारण कारगिल पासून इकडून त्यांना कव्हर करत करत सियाचीन पर्यंत गेले होते ते है ना. तर हे एरिया मोठा होता, त्यामुळे सैनिक भरपूर होते. मग जसं आता लास्ट स्टेजला पाहता, लास्ट स्टेजला जसे हे वरती गेले, असे धीरे धीरे पुढं सरकत गेले, तर त्यावेळेस त्यांनी शहीद कसे झाले बघा, की जसं त्यांनी तिथल्यांना मारले सगळ्यांना, मग ते चाकूसारखे एक हे असतात बघा, डायरेक्ट असा हे कापतात, पाठीमागून जाऊन गळा कापले, असे खूप सैनिक त्यांनी तिथले मारून टाकले पाकिस्तानचे है ना. मग जे त्यांच्या हातात ग्रेनेड होतं, ग्रेनेड असं फेकणार की त्यावेळेस एका बंकर मधून आहे ना त्या पाकिस्तानी सैनिकांना, एका पाकिस्तानच्या आर्मीवाल्यानं काय केले, यांना गोळी झाडली. ती गोळी यांच्या सरळ इथे लागली, कुठे, इथं मस्तकामध्ये लागली. एक नाही अशा 3 गोळ्या लागल्या, 3 गोळ्या लागल्या. त्यावेळेस त्यांनी खाली पडले, रक्त भयानक वाहत होतं है ना गोळ्या लागल्या, तरी सुद्धा त्यांनी तिथपर्यंत पोहोचले. आणि तिथे जेव्हा गोळ्या लागल्यानंतर जेव्हा खाली पडले तर त्यांनी म्हणले, सालो को छोडना नाही, भगाव साले को, असं म्हणले बघा. म्हणजे विचार करा, मरताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण ते आपल्या भारत मातेसाठी लढत होते. असे ते जाबाज सैनिक आपले तिथं शहीद झाले बघा.
ह्या सैनिकाची जर आपण स्टोरी बघितली मनोज कुमार पांडेची, हे यूपी मधले आहेत. यूपी मध्ये मला वाटते लखनौ इथे त्यांचं घर आहे, गाव आहे. त्यांचे पप्पा जे आहेत ना, त्यांचे वडील पानटपरी चालवायचे. पानटपरी काय, पानटपरी काय येणार आहेत पैसे, गरीब घरची परिस्थिती होती. पण यांच्या मनामध्ये होतं की आपल्याला देशासाठी काहीतरी करायचंय. मग यांनी तिथं मला वाटतं सैनिकी स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर त्यांना NDA मध्ये ॲडमिशन मिळालं. NDA ह्यांनी क्वालिफाय झाले. NDA म्हणजे UPSC अंडर ही परीक्षा होते. NDA खूप मोठी परीक्षा आहे. NDA पास झाले. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी तेव्हा म्हणले होते, काय म्हणले होते बघा, की मला परमवीर चक्र मिळवायचंय, पण ते पण जिवंतपणी. पण नशीब त्यांनी नाही राहिले बघा ते परमवीर चक्र बघण्यासाठी, त्यांनी शहीद झाले. अशा प्रकारे आपले हे जे आहे कारगिलची घटना घडली. आणि त्याच्यानंतर मला वाटते दुसरी एक महत्वाची गोष्ट थोडंसं राहिलं, एक भाग राहिला आपला मधला, कुठला, की 4 जुलैला जसं आपलं हे इकडे युद्ध चालू होतं, 4 जुलैला हा दलिंदर नवाब शरीफ काय केलंय, नवाब शरीफ क्लिंटनला अमेरिकेला भेटायला गेले. तेव्हा राष्ट्राध्यक्ष क्लिंटन होते त्यांचे. तर त्याला भेटायला गेले का, कारण 4 जुलै हा त्यांचा स्वातंत्र्य दिवस आहे, है ना. मग त्याला भेटायला गेले आणि त्याला भेटल्यानंतर त्यानं काय म्हणले, त्यानं असं म्हणलं की बाबा ते भारत आणि आमचं जे चालू आहे ते भारताला थोडंसं तुम्ही टाका की दबाव आणि आमचं आम्हाला द्या की काश्मीर, असं म्हणलंय. याला माहितच नाही या क्लिंटनला की तिकडे काय चाललंय, है ना. असं म्हणलंय. त्यानं म्हणलाय चल उठ, भारताच्या याच्याबद्दल जर तू मागणी कर, चल उठ म्हणला इथून. त्याला तिथून हाकललं. हाकल्यानंतर गडी नाराज झाला. पण त्याला डोक्यात एक गुदगुल्या होऊ लागल्या, काय की आम्ही तिकडं जाऊन बसलोय, कुठं, सियाचीनवर जाऊन बसलोय, अशा त्याच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या. जसं ते दलिंदर पाकिस्तानमध्ये आलं अमेरिकेतून, कोण ते शरीफ, ते नवाब शरीफ आल्यानंतर त्याला टीव्हीवर दिसलं, हंग सियाचीन ग्लेशियर इथे भारतीय सैनिकांचा कब्जा. आयो, आता काय करायचं, टेन्शन वाढलं की त्याचं. अरे मग त्याला कळालं की बाबा आपल्या सैनिकांना तिथून यांनी ढुंगणाला पाय लागोस्तोवर हाकलून लावलंय बघा भारतीय सैनिकांनी, असं त्याला कळालं. त्याच्यानंतर मग ते डायरेक्ट गेलं आणि धीरे धीरे थोड्या दिवसानं जवळपास आपण क्लिअर जिंकलेलो होतो. 15 जून नंतरच क्लिअर झालं, 15 जूनच्या नंतर जवळपास, की आता आपण जेव्हा भारी पडायला लागलो तेव्हा की आपण आता जिंकतोय म्हणून हे पळून जात आहे. कारण पाकिस्तान आर्मीला तेव्हा कळालं आपलं काही खरं नाही, आता हे साले ले डेंजर आहेत, आपल्याला हे सोडणार, पाकिस्तानमध्ये येऊन घराघरात घुसून मारू शकतात बघा, हे आपल्याला सोडणार, एवढं डेंजर. मला सांगा पाकिस्तानची लोकसंख्या आहेच किती हो, जेवढी उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे तेवढी पाकिस्तानची आहे, है ना. समजा आपण शस्त्रसाठा आहे, दारूगोळा जर बंद केला, सोडून दिलं हे, आणि जर म्हणलं असं युद्ध होऊ दे आपल्या बुक्या मारण्या, तर आपले उत्तर प्रदेशचे जर समजा लोक तिथे गेले तर एका पाकिस्तानच्याला धरून आलं तर ते संपून चाललेत ना. पण किडे किती आहेत अंगात, विचार करा. एवढीच लोकसंख्या आहे जेवढी उत्तर प्रदेशची आहे, पण किडे किती आहेत अंगात, है ना. लई वळवळ करतात त्याचे किडे, चालूच राहावं लागते त्यांना. भारत कसं आहे, सामंजस्याची भूमिका घेते. अशा पद्धतीनं ते 4 जुलैला त्याला म्हणलं, पण त्यानं त्याला हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर याला कळालं इकडे आल्यानंतर की अरे यार भारताने युद्ध जिंकले, है ना. मग असं करत 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 26 जुलै या तारखेला पूर्णतः क्लिअर झालं की बाबा भारतानं युद्ध जिंकलंय. मग हा आपला कारगिल विजय दिवस आहे. याच्यामध्ये शहीद झालेल्या सर्व वीर जे काही आपले जवान आहेत त्यांना विनम्र अभिवादन. कारण असे जवान आपल्याला मिळणं शक्य नाही आहे, कारण यांच्यामध्ये वापस जाण्याची हिंमत नसते, वापस त्यांच्या रक्तातच नाहीये. काय जे होईल ते होईल, जीव जाईल असं ह्यांच्या मनात असते. त्याच्यामुळं या सगळ्या सैनिकांमुळे आज आपली भारत माता, भारत देश, आपण इकडे सुरक्षित आहोत बघा. तर हे असं युद्ध हे जे काही पाकिस्तानचे करतात, है ना, आपण स्वतःहून करत नाही कोणालाच. चीन सोबत बी तेच, आपलं चीन सोबत बी तेच झालंय. आपण स्वतःहून नाही करत, काय आपण स्वतःहून नाही करत. तुम्हाला म्हणलं ना, चीनचा इकडचा हा एरिया जो आहे हा गेलेला आहे आपला, तो कसा काय गेला माहिती आहे. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्यावेळेस चीनी आणि हिंदू चीनी भाई भाई असा एक आपला नारा नावाजला होता बघा मधामध्ये. त्या काळामध्ये मला वाटतं 72ची घटना आहे बहुतेक ती. त्या काळामध्ये काय झालं की पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटलं चला बा आता हिंदी आपलं चीनी भाई झाले, तर मग आता आपल्याला काही गरज नाही, मग तिथं आपले सैनिकच नाही की. आणि ते बांग्या डोळ्याचे काय केले तर बारक्या डोळ्याचे भारताच्या सीमेमध्ये येऊन बसले की.
आणि जायलाच तयार नाही. आणि त्यावेळेस आपल्याकडे तेवढं हे नव्हतं, ते तर बलाढ्य देश आहे, महासत्ता देश आहे, त्याच्यामुळं त्यांनी तेवढा आपला एरिया घेतलेला आहे. कसं गोड बोलून गोड बोलून. म्हणून हे बाजूचे दोन्ही बी येत नाही दलिंदर, हे साले असंच आपल्याला कंटिन्यू त्रास देतात. भारत देत नाही, भारताची सवयच नाही की कोणाला त्रास द्यावा, है ना. तर ह्या कारणामुळं आपल्याला तिथं सैनिकांना ठेवावं लागतंय. मग माझं म्हणणं असं आहे की बाबा, एक माझं वैयक्तिक मत की ह्या पाकिस्तानच्या दलिंदरांना जर समजा चांगलं शिक्षण दिलं, है ना, ही किती काय शिकलेले असतात, अनपड गवार असतात, है ना. 26/11चा हल्ला जर बघितला, त्या साल्यांना तर हाणाला मेले, नशीब चांगलं त्या ना, नाही तर ते 26/11चा जो हल्ला झाला, ते काय शिकलेले होते, आडानी अनपड गवार, है ना. थोडंसं शिक्षण वाढवा, त्यांना समजून सांगा गोष्टी, शांततेत राहा. काही पडलं नाहीये युद्धामध्ये, है ना, पण नाही, ते जमतच नाहीये. पण भारतामध्ये तसं नाहीये, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा आजचा कारगिल विजय दिवस होता बघा. याच्यामध्ये तर हे जे आहे ना, हे एवढ्या मोठ्या अशा पहाडांवरती आपलं हे युद्ध झालेलं आहे बघा. विचार करा, ते आपल्याला साधं घराच्या पत्रावर जात आहे ना हो, तेवढ्या पहाडावर त्यांनी जातात. विचार करा, म्हणजे किती महान ते व्यक्तिमत्व आहे. त्यांना आपल्याला म्हणजे शब्दच नाही आहेत बघा, एवढे ग्रेट आहेत ते, ठीक आहे. अशा माझ्या या सर्व सैनिकांना विनम्र अभिवादन. आणि आज आपण इथे थांबू, ठीक आहे. धन्यवाद.